महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपूर तालुका शिवसेनेचा बोलबाला, चंद्रकांत कळंबे यांनी मारला चौकार। नुकताच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने एकहाती विजयी मिळवत विरोधकांचे सत्ते मिळवण्याचे मनसुबे ज्येष्ठ तरुण शिवसैनिक व शेकापच्या शिलेदारांनी उधळून लावले आहेत। जिल्हा परिषदेच्या दोन्ही तर तिन्ही पंचायतच्या 3 जागांवर शिवसेना चिन्हावर तर 1 जागा शेकापच्या खटारा चिन्हावर निवडणूक लढवत तालुक्यात पुन्हा इतिहास घडवला आहे। गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत असलेली युती आघाडी यावेळी वेगळी दिसून आली। 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना व भाजप एकत्र येत तर काँग्रेस व शेकाप यांची आघाडी युती होती। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार लोहारेमध्ये उभा केला होता। या निवडणुकीत शिंदेगड शिवसेनाने शेकापजवळ तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली होती। मात्र तालुक्यातील मतदारांनी शिवसेनेला मताधिक्य देत बालेकिल्ला अबाधित ठेवत मताधिक्यामध्ये वाढ केली आहे। तालुक्यातील 2017मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जिल्हा परिषद निवडणुकीत लोहारेमधून चंद्रकांत कळंबे तर देवळे जिल्हा परिषदेत त्यावेळचा मधून सुमन कुंभार शेकाप या निवडून आल्या होत्या। 2017मध्ये झालेल्या निवडणुकीत देवळे जिल्हा परिषद 58 गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवार सुमन काशीनाथ कुंभार शेकाप पक्ष 6118 मते मिळवत विजयी झाल्या होत्या। लोहारे 59 जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण उमेदवार चंद्रकांत विष्णू कळंबे शिवसेना 5679 मते घेत विजयी झाले होते। त्यावेळी पराभूत उमेदवार कृष्णा मारुती कदम काँग्रेस 4599 मते मिळाली होती। यावेळी सुद्धा या दोघांमध्ये निवडणूक रंगली, मात्र फरक चिन्ह व पक्षीय आघाडी युतीचा होता। या ठिकाणी कृष्णा कदम कमल चिन्हावर तर कळंबे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक रंगणात होते। प्रत्यारोपने गाजलेल्या निवडणुकीत कळंबे निवडून येत इतिहासाचा नवा अध्याय लिहिला आहे। 2023मध्ये झालेल्या निवडणुकीत थेट सरपंच लढतीत तालुक्यातील 22 ग्रामपंचायतपैकी 16 ग्रामपंचायतीचे सरपंच शिवसेना शिंदे गटाचे तर 2 ठिकाणी शेकाप आघाडी, 2 ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आघाडी तर 1 ग्रामपंचायत गाव विकास आघाडीने बाजी मारली होती। तर 194 महाड विधानसभा मतदारसंघातील पोलादपूर तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे विधानसभा निवडणूक दरम्यान सुद्धा दिसून आले होते। या निवडणुकीमध्ये भरत गोगावले यांना 5850चे मताधिक्य देत तटबंदी मजबूत करत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर एकहाती वर्चस्व राखले जाईल अशी व्यूहरचना सुद्धा आखण्यात आली होती। ती या निवडणुकीत दिसून आली। उलटपक्षी उमेदवाराचे मताधिक्य वाढले असल्याने तालुक्यातील मतदारांनी भगवा खांद्यावर घेत उचलून धरला आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक दरम्यान तालुक्यातील 44265 मतदारांपैकी 31337 मतदारांनी आपला हक्क बजावला होता। यापैकी 12380 जगताप यांना तर भरतशेठ गोगावले यांना 18230 मतदान झाले, तर इतर 3 उमेदवारांना 599 तर नोटाला 128 मतदान झाले होते। तालुक्यात आजही नामदार भरतशेठ गोगावले यांना मानणारे कार्यकर्ते सदस्य मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत। यांचा आदेश शिरसावंद्य मानत आहेत। काम करणे असल्याने त्यांना ताकद वाढत आहे, हे होणारे पक्षप्रवेश दरम्यान दिसून येत आहे। विधानसभा निवडणूकपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अनंत गीते मशाल चिन्हावरती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सुनील तटकरे घड्याळ चिन्ह यांच्यात प्रमुख सामना झाला होता। 194 महाड विधानसभा मतदारसंघात 1,63,793 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत तटकरे यांच्या बाजूने कौल दिला होता। तटकरे यांना 77,809 मते तर अनंत गीते यांना 74,261 मिळाली आहे। या मतदारसंघात तटकरे यांना 3,548 मतांची आघाडी मिळाली होती। यामध्ये पोलादपूर तालुक्याचा खारीचा वाटा होता। मात्र यानंतर झालेल्या राजकीय घडामोडी पाहता जिल्ह्यात नामदार शिंदे शिवसेना पक्षाला शह देण्यासाठी सत्तेत एकत्र असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी संधान बांधत महाड विधानसभा मतदारसंघात आघाडी करत शिंदे शिवसेनाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला। मात्र येथील मतदारांनी तो काही प्रमाणात फोल ठरवत शिवसेनेची तटबंदी मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे। विरोधकांना नव्याने पोलादपूर तालुक्यात बांधणी करणे गरजेचे असून गाव पातळीवर संघटना मजबूत करणे क्रमप्राप्त बनले आहे। त्याचप्रमाणे तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठवणे, त्यांचा पाठपुरावा करणे हे गरजेचे बनले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ आणि प्रकाश कदम सह तृप्ती भोईर, पोलादपूर। मध्ये अटीतटीची लढत होईल असे सर्वांना वाटत होतं, परंतु एकंदरीतच निकालानंतर असं स्पष्ट चित्र दिसतंय की तुम्ही निर्विवादपणे वर्चस्व राखलेलं आहे। त्याचप्रमाणे तुमच्या या निवडणुकीसाठी अनेक बडे नेते पोलादपूर तालुक्यामध्ये येऊन गेले, त्याबद्दल काय सांगाल? अटीतटीची नव्हती,
फक्त हवा केली होती, हवा केली होती आणि त्या हवेला लोकांनी फुकून टाकलं. उलट मागच्यापेक्षा मी आता जास्त मतं निवडून आलो. मागच्या वेळेला 1200 मतं निवडून आलो, आता 2200 मतं निवडून आलो. म्हणजे याच्यातून ओळखून जा इथली जनता कोणाच्या पाठीशी. कोणतरी येईल 30 वर्षात माझा तालुका म्हणेल आणि मी उद्या हे करणार आहे, मी ते यामुळे लोकांनी ऐकलं नाही. मतदारांनी मतपेटीतून त्याला उत्तर दिले त्यांना. त्यामुळे त्यांनी समजून जावं, पहिलं काम करावं, नंतर मतं मागावं.